परभणी शहरातील मुख्य रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या बेवारस आणि भंगार वाहनांविरुद्ध आता महापालिका प्रशासनानं धडक कारवाईचा निर्णय घेतलाय। परभणी महानगरपालिका आणि शहर वाहतूक शाखेच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। वाहन मालकांना तातडीनं वाहन हटवण्याचं आवाहन करण्यात आलंय। या संयुक्त बैठकीत सार्वजनिक रस्त्यावर दीर्घकाळ उभी असलेली बेवारस आणि भंगार वाहनं हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। संबंधित वाहन मालकांनी स्वखर्चानं वाहनं हटवली नाहीत तर ती जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। अशा वाहनांमुळे अपघात किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास संबंधित मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक रस्त्यावर वाहनं उभी करू नयेत आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन महापौर सय्यद इक्बाल यांनी केलंय। अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2026 ते 2031 या कालावधीत निवडणूक प्रक्रियेसाठी प्रतिनिधी निवडीच्या अनुषंगानं अकोले तालुक्यातील लिंगदेव आणि लहित बुद्रुक इथल्या विविध सहकारी सेवा संस्थांच्या संचालक मंडळाची संयुक्त सभा पार पडली। या सभेत भाऊ कानवडे यांची प्रतिनिधी म्हणून बहुमतानं निवड करण्यात आली। 7 जुलै रोजी झालेल्या संयुक्त सभेत भाऊ कानवडे यांच्या नावाचा प्रतिनिधी म्हणून ठराव एकमतानं मंजूर करण्यात आलाय। लिंगदेव सहकारी सेवा सोसायटी चे संचालक अरुण पाफाळे यांनी ठराव मांडलाय तर सोमनाथ हांडे यांनी त्याला अनुमोदन दिले। सभेला सोसायटीचे चेअरमन, उपाध्यक्ष, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। परभणी शहरातील धार रोडवरील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यात अडचणी निर्माण होतोयत असा दावा बहुजन पॅन्थर सेनेनं केलाय। प्रशासनानं तातडीनं कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। बहुजन पॅन्थर सेनेच्या म्हणण्यानुसार स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेती, गिट्टी, विटा तसंच अनधिकृत शेड उभारण्यात आल्यानं रस्ता अरुंद झालाय। वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय। परिसरात अस्वच्छता नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय असा आरोप करण्यात आलाय। या अतिक्रमणाविरोधात तात्काळ कारवाई करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी संघटनेनं केली। आज रोजी महापौरला आज आम्ही निवेदन जे दिलेलं आहे, धार रोड ह्या ठिकाणी स्मशानभूमीकडे जात असताना तेथील रस्त्यावर लोकांनी जे अतिक्रमण असं केलेलं आहे की शेवटच्या घडीला अंत्यविधी जाण्यासाठी की जर अतिक्रमण 8 दिवसात जर नाही उठून अंत्यविधी जाण्यासाठी रस्ता जर मोकळा नाही करून दिला तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये महापालिकेसमोर अंत्यविधी आणून जाळण्यात येईल। पॅन्थरचा हे इशारा आहे। आयुक्त साहेबांची आज भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात कौटुंबिक वादातून गोळीबाराची घटना घडली। शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी मध्यरात्री पतीनं पत्नीवर गावठी कट्ट्यातून सलग 3 गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आलाय। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर आरोपी पती फरार झालाय। पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलाय। प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जातंय। गोळीबारात जखमी झालेल्या महिलेला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तिच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन आणि लोहा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या पथकानं घटनास्थळावरून रिकामी काडतुस आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केलेत। दरम्यान फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना करण्यात आलेत। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत दूध भेसळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। या मागणीसाठी मंचर इथं निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बैठकीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दूध भेसळ प्रकरणातील संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। या प्रकरणामागील संपूर्ण रॅकेटचा शोध घेऊन दोषींना शिक्षा करण्याची मागणी देखील करण्यात आली। भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आले। आंदोलनाची पुढील दिशा लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती आयोजकांनी दिली। म्हणणं आहे का याचा ही गोष्ट तळास लागली पाहिजे आणि आम्हाला खात्री का ज्यावेळी राज्य सरकारने तुकारामजी मुंडे साहेब यांच्याकडे हे खातं दिलं, हे काहीतरी हेतू ठेवूनच दिलं की याला कुणीतरी वाचा फुडले पाहिजे, कठोर कारवाई करणारा माणूस पाहिजे। आणि मग हा एक प्रशासनामधला असा IAS अधिकारी आहे ते कोणालाही डगमगत नाही, म्हणून खास मुख्यमंत्र्यांची त्यांची नेमणूक मुख्यमंत्र्यांनी
केलेली असावी. मागच्या 5 दिवसापूर्वी मी याबाबत स्वतः नरहरी झिरवळ साहेब या खात्याचे मंत्री, त्यांना देखील फोनवर माझं बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं की साहेब तुमचं मनापासून अभिनंदन, सगळ्यात तुमच्या खात्याचं चांगलं काम करते म्हणून चर्चा आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की मुंडे साहेबांची आपण ज्यावेळी मुलाखत ऐकली त्याच्यात ते सगळं स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून ही गोष्ट 100% तडाच त्या ठिकाणी लागल. आणि त्यांना जी काही माहिती आहे जर सर्वांनी व्यक्त केलं, उद्या आम्ही हे आंदोलन करू आणि त्याचबरोबर मुंडे साहेबांची वेळ घेऊन त्यांना आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटल आणि सर्व जे काही छुप्या गोष्टी आहेत त्या देखील त्यांच्या कानावर घालू. मंचरमध्ये जे काय दूध भेसळ आंदोलन झालंय, जी दूध भेसळ कारवाई झाली आहे त्याबद्दल काय सांगा आणि तुमची पुढे रणनीती काय राहील? नाही, मी आपलं बोलत असताना सांगितलं की गेले अनेक वर्ष ही भेसळ चालू आहे, ही काय आजची गोष्ट नाहीत. कारण जो आरोपी संदीप लोढा आहे त्याची मी FIR तुम्हाला म्हणजे कोर्टाचं जे जजमेंट आहे ते सगळं तुम्हाला मी व्हॉट्सॲपवरती शेअर करतो की 2005मध्ये त्याच्यावरती FIR दाखल झाली, परंतु ते प्रकरण काही म्हणजे तडीच गेलं नाहीत. त्याच्यात काही पुरावे जे आहेत कसे झाले काय झाले, आता कोर्टाने निर्णय दिला की सबळ पुराव्याबाबत त्यांची निर्दोष मुक्तता केली. हांडे जो आहे तो देखील यापूर्वी त्याच्यावर कारवाई झाली. तो जो राजेंद्र सांडबोर जो आहे त्याच्यावर देखील कारवाई झालेली होती, हिंगेवरती देखील झाली होती. आणि या सगळ्यांना पाठीशी घालण्याचं काम इथले स्थानिक लोक नेते मंडळी हे करत आहेत. आणि म्हणून याच्या तळापर्यंत जाऊन निश्चित याच्यामध्ये यश आल्याशिवाय ह्यावेळी राहणार नाही. कारण प्रकरण दाबणारा अधिकारी नाही. कारण ज्यावेळी 24मध्ये सुगंधी दुधामध्ये आळ्या आढळल्या त्यावेळी हे प्रकरण दाबण्यात त्या ठिकाणी आलं आणि ते देखील आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून देणार आहोत. हे जे आरोपी याच्यामध्ये मोठ्या लिंक कोणत्या आहेत, मोठ्या लिंकच्या सातत्याने बोललं जाते, मोठी याच्यामध्ये साखळी कोणती आहे, आता कोणती मोठी नावं याच्या समोर येत? आता याच्यामध्ये जोपर्यंत आयुक्त अधिकृतरित्या सांगत नाहीत, त्यांनी सांगितलेलं आहे का आमच्याकडे सगळी माहिती आलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की हे ट्रान्झॅक्शन कसे झाले, पेमेंट कोणाचे यांना आलेत, यांनी माल कोणाला दिला, दूध यांनी कोणाला दिलं, हे एकदा अधिकृत आलं का त्याच्यावर आम्ही निश्चित 100 नाही 200% बोलणार आहेत. जसं दुधाच्या आळ्याच्या संदर्भामध्ये आम्ही बोललो, नाव घेऊन बोललो, जे पुरावे होते जे पत्र मुख्याध्यापकांनी दिलं अधीक्षकांनी दिलं ते आम्ही मांडलेले आहेत. त्यांनी आम्हाला 100 कोटीच्या आवर नुकसानीची नोटीस पण दिली गोवर्धननी. गेल्या अनेक वर्षापासून मंचर हे केंद्र बनलेलं आहे. इतक्या वर्षांपासून एक कारवाई देखील पाठीमागे झाली, मात्र हे खणून काढण्यात कुठेतरी अपयशी पडले. याचा पाठपुरावा मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं, याचा पाठपुरावा करण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं आहेत. जे आमदार असतील खासदार असतील यांनी हा विषय त्या ठिकाणी मांडणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु आपलेच कार्यकर्ते असल्यामुळं हे याच्यावरती फोकस अजिबात करत नाहीत. आणि म्हणून की सगळ्यात की तुम्हाला ज्यावेळी लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले, आता त्यांना दुःख आहे, ते बोलतात फक्त 1,500. माझं तर म्हणणं आहे ते निवडूनच आलेले नाहीत, जनतेने नाकारले, परंतु केवळ मताचं डायव्हर्शन दुसऱ्या त्या ट्रम्पेटवर गेल्यामुळं. नाहीतर आज ते लोकप्रतिनिधी नसते. आम्ही त्यांना पुन्हा सांगतोय की ही भेसळ आहे, हा लोकांच्या जीवाशी खेळ आहेत. तुम्ही याच्यामध्ये ठाम भूमिका त्या ठिकाणी घ्या आणि स्पष्टपणे सांगा माझा कार्यकर्ता हा आहे. आम्ही फोटोसहित तुम्हाला सगळ्यांना पाठवलेत का हे आमच्या चिन्हावर निवडून आलेत किंवा माझ्यासोबत त्या ठिकाणी होते, हे गदाड त्या ठिकाणी झाले पाहिजेत, त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. आता ही जी दूध भेसळ आहे ती दूध भेसळ झाली आणि त्याच्यावरती आता तुम्ही आंदोलनही केलं, पण याच्या पाठीमागे कुठे कुणाला तरी पाठिंबा आहे कोणाचा, काय असं वाटतंय का तुम्हाला? किंवा 100% याच्यामध्ये एवढी मागं प्रकरण दाबणारे त्याच्या पाठीमागे आहेत, म्हणून एवढी डिरिंग त्या ठिकाणी करतात आणि त्यांना पद पुन्हा पुन्हा दिली जातात. पोलिसांनी FIR दिली नाही वेळेत, हा पत्रकारांचा आरोप आहे. आणि मुळातच ही कारवाई लपवली जाते का, अनेकांना याच्यात पाठीशी घालण्याचा प्रयत्न? तुमच्या म्हणण्याशी आम्ही 200% सहमत आहोत. सुरेश भाऊंनी उल्लेख केला, ज्यावेळी आंदोलन कांद्याचं झालं बिबट्याचं झालं, आता यातले हे जे आरोपी आहेत किंवा जे सूत्रधार आहेत याच्यातले हे देखील आंदोलनाला तिथं उपस्थित होते, परंतु यांची नावं त्याच्यातून वगळण्यात आली आणि गोरगरीब लोकांना कार्यकर्त्यांना जे लढतायत आमच्यासारख्यांवरती गुन्हे दाखल झालेत. हे लोकप्रतिनिधींना माहीत नाही का? सगळं माहिती आहेत, परंतु त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं त्या ठिकाणी ओढतंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं सर्वधर्मियांचं श्रद्धास्थान आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत सय्यद नुरुद्दीन नुरी शाहीद उर्फ नुरी बाबा यांच्या संदल मिरवणुकीला उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.
मोठ्या संख्येनं भाविकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला। दरवर्षीप्रमाणे यंदाही नुरी बाबा यांचा संदल मुतवल्ली खुदरतुल्ला हुसेनी उर्फ खाजा जहागीरदार यांच्या घरापासून रजा मैदान मार्गे शहरातील प्रमुख मार्गांवरून दर्गाकडे नेण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक घोषणांच्या वातावरणात मिरवणूक पार पडली।